नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. कसे आहात सगळे? तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉगमध्ये. तर आज आहे कामिका एकादशी. तर हा आहे माझा देवारा आणि आज सगळ्यांना तुळस वाहिलेली आहे. आज तुळशीचं विशेष महत्त्व आहे, ते आपण बघूयाच पुढे व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहोत खटावचं नारायणाचं मंदिर आणि पूजा देवाची, आणि मेन म्हणजे मूर्ती तुम्हाला सर्वांना बघायला मिळेल. ही मूर्ती खूप वर्ष जुनी आहे आणि खूप मनमोहक आहे. कामिका एकादशी चातुर्मासात येत असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे आणि कामिका एकादशीच्या व्रताचे यज्ञांप्रमाणे फळ मिळते अशी ही त्याची आख्यायिका आहे. आणि या दिवशी मी तुम्हाला जसं बोलले तसं तुळशीला आज विशेष महत्त्व आहे. विष्णूंना तुळस आज अर्पण केल्याने पितृदोष मुक्त होतो. आषाढी एकादशी दिवशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते आणि देवशयनी एकादशीला श्री विष्णू योग निद्रेत जातात. त्यामुळे या चातुर्मासात संपूर्ण ब्रह्मांडाचे पालकत्व महादेव शिवशंकर यांच्याकडे असते असे मानले जाते. चातुर्मास सुरू झाल्यानंतर येणारी पहिली एकादशी म्हणजे कामिका एकादशी. आषाढ महिन्यातील दोन्ही एकादशींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कामिका एकादशीचे व्रत वगैरे ते तुम्हाला यूट्यूबवर वेगळे वेगळे व्हिडिओ मिळतील की ते व्रत कसं करायचं किंवा काय, तर त्याच्याबद्दल याच्यात नाही मी सांगते आता. कामिका एकादशी व्रतचरण आणि श्री विष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. या दिवशी जेवढं होईल तेवढं विष्णूंची आराधना करा. विष्णू सहस्त्रनामावली वाचा. विष्णूच्या मूर्तीला अभिषेक करा. पंचामृत किंवा गंध, अक्षदा, तुळशीची पानं, जेवढं करता येईल, जेवढी तुम्हाला विष्णूंची आराधना करता येईल. ज्याला शक्य आहे त्यांनी षोडशोपचार पूजा करा. ज्याला शक्य नाही त्यांनी पंचोपचार पूजा करा. आपापले कुळाचार, कुळधर्म, परंपरा पाळून एकादशी व्रत करा. कामिका एकादशीला जागरण, भजन, कीर्तन करा आणि शक्यतो त्या दिवशी फलाहार करा. सात्विक जेवण खा, म्हणजे कांदा, लसूण असे उग्र पदार्थ टाळा. या दिवशी तुळशीला आवर्जून तुपाचा दिवा लावा आणि आपले इष्टदेवता, आपली कुळदेवता यांचं स्मरण करा आणि श्री विष्णूंची मनोभावे पूजा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जर झालं तर जाप करा आणि तुम्हाला जसं सांगितलं तसं श्री विष्णू सहस्त्रनामावलीचं देखील पठण करा. आणि कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आणि ही खटावमधली नारायणाची मूर्ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण हरी मंडळी.